So once again, very warm welcome, very good evening to all of you. Yes, welcome Sania, then Rachna, Aditya, Sanjeevani, then Cynthia, Neha, Ruturaj, Sanika, Sania, Sheetal, then Subodh, Sumit, Tanvi, Vaibhav, and Sumit Karade. Okay. त्याच्यानंतर एखाद्याचं आदित्य पवार असेल, ओके, एखाद्याचं नाव वगैरे राहिलं असेल तर चुकून राहिला असेल तर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. एकदम फॅन्टॅस्टिक चॅप्टर आहे आणि हे आपलं म्हणजे आज आपला चॅप्टर एंड होणार आहे. ओके, तर या ठिकाणी मी नोट्स ओपन करेल आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं एक 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया. तर सर्वात पहिल्यांदा अपन फ्लूइड इन मोशन का पार्ट स्टार्ट किया था. हाँ सर, आपने स्टार्ट किया था. सबसे पहले तो हमने बच्चों हाइड्रोडायनामिक्स क्या होता है इसका हमने डेफिनेशन देखा था. 1 मिनट थोड़ा जरा 1 सेकंड फक्त वीडियोला पॉज करतोय. यस, तो सबसे पहले दोस्तों हमने स्टडी किया था हाइड्रोडायनामिक्स क्या होता है और ये तो सबको पता है यार, सर एक फिजिक्स का ब्रांच होता है आणि या ठिकाणी आपण जेव्हा फ्लुइड हे मोशन मध्ये असतं आणि त्याचा जर आपण अभ्यास करत असाल तर यालाच आपण नाव दिलेलं आहे हायड्रोडायनामिक्स. दॅट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन. That's the word is very important, is called as the hydrodynamics. त्याच्यानंतर अजून आपण काही टर्म डिस्कस केल्या. याच्यामध्ये आपण स्टेडी फ्लो म्हणलं होतं आणि स्टेडी फ्लो म्हणजे काय मला वाटतं कोणतरी डेफिनेशन सांगितली होती, एकदम करेक्ट डेफिनेशन सांगितली होती. त्यांनी म्हणलं होतं सर वेलोसिटी कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट वेलोसिटी असणे याला म्हणतो आपण स्टेडी फ्लो आणि एकदम करेक्ट डेफिनेशन आहे. बट फक्त वेलोसिटीज कॉन्स्टंट असून चालत नाही. जर समजा प्रेशर जरी कॉन्स्टंट असेल तर अशाला आपण काय म्हणत असतो, स्टेडी फ्लो म्हणत असतो. त्याच्यामुळे आपण म्हणलं होतं द फ्लो इन विच अ मेजरेबल प्रॉपर्टी सच एज द प्रेशर और द वेलोसिटी ऑफ द फ्लुइड ऍट अ गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट. एकतर प्रेशर, या ठिकाणी बघा हायलाइटर लक्ष द्या, एकतर प्रेशर, यस एक मिनट मार्कर पेन, एक तर प्रेशर, अरे कहाँ गया यार प्रेशर, चल जल्दी, अरे ऐसे कैसे करा, एक तो प्रेशर किंवा वेलोसिटी कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर आपण फ्लो लाईन म्हणजे स्टडी केलं तर फ्लो लाईन म्हणजे काहीच नसतं सर, एकदम इझी आहे. जर समजा या ठिकाणी नदी आहे, हा सर नदी आहे, ओके, मग नदीमधून समजा नदीचा आपण एखादा वॉटर मॉलिक्युल कन्सिडर केला आणि इथून जर समजा त्यांनी एक स्पेसिफिक पाथ फॉलो केला असेल, बस त्या पाथलाच यार आपण नाव दिलेलं आहे फ्लो लाईन. तर फ्लो लाईन म्हणजे काय, द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड एज द फ्लो लाईन. क्या बात आहे. त्याच्यानंतर आपण स्ट्रीम लाईन फ्लो काय असतो, स्ट्रीम लाईन्स काय असतात हे आपण डिस्कस केलं. तर फ्लो ट्यूब काय असतात हे आपण डिस्कस केलं. तर स्ट्रीम लाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो किंवा टर्ब्युलंट फ्लो हे पण आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डिस्टिंग्विश बिटवीन द स्ट्रीम लाईन फ्लो अँड द टर्ब्युलंट फ्लो. आता हे काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही. सो हे आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं. जर समजा मागचे लेक्चर पूर्ण घ्यायचं म्हणलं तर आपले 20 ते 25 मिनिटं याच्यामध्ये जातील. मग काय करणार आपण पुढे, ओके. त्याच्यामुळे मी काय आता जेवढे जास्त काही रिव्हिजन घेणार नाही, रिव्हिजन जेवढे इम्पॉर्टंट तेवढे घेतलेलं आहे. तर व्हॉट इज द क्रिटिकल वेलोसिटी, ही डेफिनेशन महत्वाची है यार. क्रिटिकल वेलोसिटी मतलब क्या है. हाँ यार सर बताया था आपने, कुछ तो अभी याद नहीं आ रहा यार, ऐसे कैसे चलेगा. अगर आपको भैया कुछ ना कुछ बनना है लाइफ में तो स्टडी तो करना ही पड़ेगा, याद तो करना ही पड़ेगा, पढ़ाई तो करना ही पड़ेगा. जो आज एसपी सर ने हमें पढ़ाया है तो घर पर जाके, फिलहाल तो आप घर पर ही है, तो घर पर आपको यस खाना बिना खाने के बाद आपको देखना है कि यार क्या क्या पढ़ाया है. ओके ठीक है, तो इसको फॉलो कीजिए, अन्यथा आपको गाना बोलना पड़ेगा. तुम अगर छोड़ के, ते गाणं नाही का आपलं बडा पछताओगे, ते गाणं जाऊ दे, आता मला तेवढं आठवत नाहीये. ओके, कारण की आपला सिलेबस बाकी आहे आणि आज चॅप्टरला आपले एंड करायचं आहे. हा तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि गाणे पण बघा यार, काय गाणे असतात, म्हणजे काही गाणे असे असतात ना की फक्त मी बोलायला उशीर आहे, पुढचं गाणं तुम्हाला येणारच आहे 100%. कोणतं गाणं आपलं ते, कामावर जायला, बघा पुढचं गाणं म्हणले का नाही मनातल्या मनात. हा असे काही गाणे असतात. मग तसंच फिजिक्सचं करा ना यार तुम्ही. म्हणजे मी म्हणलं क्रिटिकल व्हेलॉसिटी तर लगेच तुम्हाला डेफिनेशन आलीच पाहिजे बरं, आणि फॉर्म्युला तर म्हणलं की लगेच तुमच्या चेहऱ्यासमोर फॉर्म्युला आलाच पाहिजे. ओके, असा जर अभ्यास तुम्ही केला तर 100% यार 12वी मध्ये फिजिक्स मध्ये तुमचा हात कोण धरणार आहे. यस, ओके. दररोजचा अभ्यास कराल, मला यस और नो सांगा. जेवढं शिकवलंय तेवढंच यार, मला काही जास्त अपेक्षा नाहीये. यस यस और नो सांगा. जेवढं सांगितलंय म्हणजे आज जेवढं शिकवलंय. यस तन्वी, Yes, व्हेरी sir. गुड. यस व्हेरी गुड. सानिका, ओके चला ठीक आहे.
तर ती या ठिकाणी क्रिटिकल व्हेलॉसिटीची आपण डेफिनेशन बघितली होती. काही नाही सर, एकदम इझी होतं की ज्या व्हेलॉसिटीच्या बियॉन्ड आपण थोडी जरी व्हेलॉसिटी वाढवली तर लॅमिनार फ्लो हा टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट होतो. बस त्याच व्हेलॉसिटीला आपण नाव दिलेलं आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. बघा, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाईन व्हेलॉसिटी म्हणजे लॅमिनार व्हेलॉसिटी किंवा लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स टर्ब्युलंट इज कॉल्ड एज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर क्रिटिकल व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो रेनॉल्ड्स नावाच्या सायंटिस्टने डिस्कव्हर केला. सो अकॉर्डिंग टू ऑसबॉर्न रेनॉल्ड्स द क्रिटिकल व्हेलॉसिटी इज गिवन बाय क्रिटिकल व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला होतो आपला आर एन इटा, एक मिनिट, क्रिटिकल व्हेलॉसिटी इक्वल्स टू आर एन इटा अपॉन रो डी. याच्यामध्ये VC काय असतं रे? VC म्हणजे ये भी क्या पूछने वाली बात है सर. VC तो क्रिटिकल व्हेलॉसिटी होत आहे. आर एन म्हणजे काय? अरे ज्या सायंटिस्टने डिस्कव्हर केलं त्याला विसरून जायचं असतं का? बिलकुल नाही, अजिबात नाही. आर एन म्हणजे असतं सर रेनॉल्ड्स नंबर, आणि त्याच्यानंतर इटा म्हणजे काय असतं? इटा म्हणजे असतं कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ठीक है सर, ये तो पता चल गया. अभी रो क्या होता है? अरे रो तो हम बचपन से स्टडी करते आ रहे. रो मतलब, अरे रो मतलब आपलं ते वाला रो नाही. कोणतं? रो रो के हसो के, ओ वाला रो नहीं है हमारा. ये रो कौन सा है? रो म्हणजे डेंसिटी ऑफ द वॉटर. यस, व्हाट इज द रो? रो मतलब होता है डेंसिटी ऑफ द वॉटर. एंड डी क्या होता है? अरे डी मतलब डायमीटर होता है. ये भी क्या पूछने वाली बात है? बघा या ठिकाणी मी दिलेला आहे VC इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. आर एन म्हणजे असतो रेनॉल्ड्स नंबर, इटा म्हणजे असतं कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, रो म्हणजे होता है डेंसिटी ऑफ द फ्लूइड, एंड डी मतलब होता है डायमीटर ऑफ द ट्यूब. किसी को बताने का नाही. ओके, आणि त्याच्यानंतर आज आपण याच्या पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन मी तुम्हाला लिहून दिलेला आहे, तर बघा या ठिकाणी क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही माझ्यासोबत. व्हाट इज रेनॉल्ड्स नंबर? रेनॉल्ड्स नंबर मतलब होता क्या है? Explain how Reynolds number is used to determine the nature of the flow of the liquid. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा. एक्सप्लेन हाऊ रेनॉल्ड्स नंबर इज यूज, म्हणजे रेनॉल्ड्स नंबर म्हणजे आर्यन चा कसा यूज करायचा, कशासाठी? इज यूज टू डिटरमाइन द नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. लिक्विडचं नेचर डिटरमाइनिंग करण्यासाठी. मग आता सर लिक्विडचं नेचर म्हणजे काय? अरे लॅमिनार फ्लो आहे, त्याच्यानंतर टर्ब्युलंट फ्लो आहे. म्हणजे टर्ब्युलंट फ्लो आहे का लॅमिनार फ्लो आहे हे कसं डिसाइड करणार? अरे हे तर तुम्ही रेनॉल्ड्स नंबरवरून डिसाइड करू शकता, बट कसं सर? अरे तेच आपल्याला या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन करायचंय. यस, आलं लक्षामध्ये? ओके, आय होप सर्वांना क्वेश्चन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजला असेल. यस, यस और नो? समजलाय सर्वांना व्यवस्थित क्वेश्चन? येस सर. Yes, sir. ओके, दॅट्स ग्रेट. तर क्वेश्चन लिहून घ्या. व्हॉट इज रेनॉल्ड्स नंबर? रेनॉल्ड्स नंबर आहे काय? आणि एक्सप्लेन हाऊ रेनॉल्ड नंबर इज यूज, म्हणजे रेनॉल्ड नंबर हा कशा पद्धतीने यूज केला जातो, कशासाठी? टू डिटरमाइन द नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. लिक्विडचं नेचर, त्या फ्लोचं नेचर डिटरमाइन करण्यासाठी रेनॉल्ड्स नंबर हा कशा पद्धतीने यूज केला जातो, म्हणजे लॅमिनार आहे का टर्ब्युलंट आहे. आता बघा, रेनॉल्ड्स नंबर इज गिवन बाय, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला सर ये फॉर्म्युला कहां से आ गया बताता हूं, डोंट वरी. तर या ठिकाणी मी वन नोटचा यूज करतो. यस, अरे भाई चलना चलना, नीचा नहीं हमें, ऊपर कहाँ जा रहा है यार तू, ऐसे हैंग मत हो यार. एक मिनिट. हा, आता बघा राजांनो, आपल्या रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला बनवायचा आहे. तर क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित आहे सर्वांना? हा सर माहित आहे. VC इक्वल्स टू काय होता? आर्यन इंटू इटा. यस, काय होता फॉर्म्युला? VC इक्वल्स टू आर्यन इंटू इटा अपॉन रोडी होता. सर हमें तो रेनॉल्ड्स नंबर पूछा है ना? अरे ठीक है, बताता हूँ. ओके, तर रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी? आता या ठिकाणी राजांनो हे जे रोडी आहे, मला सांगा इकडे डिवायडेशन मध्ये आहे. हा सर डिवायडेशन मध्ये आहे, मग याला इकडे शिफ्ट करणार आहोत. मग कुठे जाईल ते? मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल 100% सर, म्हणजे VC इंटू रोडी. आणि हे बघा इटा, इटा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. जर समजा याला तुम्ही इकडे शिफ्ट केलं, इट गोज टू द डिवायडेशन, ही डिवायडेशन मध्ये येईल, विच इज इक्वल टू काय नाही राजांनो? आर्यन येणार आहे. आणि या आर्यनला मी स्टार्टिंगला लिहू शकतो का रे? यस, ऑफकोर्स लिहू शकतो. सो आर्यन इक्वल्स टू VC इंटू रोडी अपॉन काय येणार आहे? इटा येणार आहे. मग या फॉर्म्युलेलाच आपण काय म्हणलेलं आहे? रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला म्हणलेला आहे. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला मी नोट्स मध्ये लिहून दिलेला आहे. हा सर क्या बात है, यही तो फॉर्म्युला आहे बघा, VC रोडी अपॉन इटा. दिखाओ सर, देखो VC रोडी अपॉन इटा. यस, सेम फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये बघा VC काय असतं, आता याच्यामध्ये आर्यन म्हणजे रेनॉल्ड्स नंबर असतो. हा सर, VC काय असतं? VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी असतं. आताच तुम्हाला सांगितलं, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड असतं किंवा वॉटर असतं, डी म्हणजे डायमीटर ऑफ द ट्यूब असतं, आणि इटा म्हणजे असतं कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी.
यस. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी पुढे काय दिलेलं आहे, इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन. तर पुढचं या ठिकाणी सिग्निफिकन्स काय रेनॉल्ड्स नंबरचं, तर रेनॉल्ड्स नंबरला युनिट नसतं. इट हॅज अ नो युनिट, त्याला युनिट नसतं आणि त्याला डायमेन्शन पण नसतं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन. त्याच्यानंतर बघा, इट्स व्हॅल्यू ऑफ रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000. रेनॉल्ड्स नंबरची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, लेस दॅन 1000 आहे. जर समजा रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू लेस दॅन 1000 असेल, इफ म्हणले ना, ओके, देन द फ्लो ऑफ लिक्विड इज अ स्ट्रीम लाईन. तर अशा फ्लो ऑफ लिक्विडला आपण काय म्हणतो, स्ट्रीम लाईन फ्लो म्हणतो किंवा लॅमिनार फ्लो म्हणतो. ओके. तर या ठिकाणी मी तुम्हाला कंडिशन समजून सांगतो. आता या ठिकाणी बघा, जर समजा हा रेनॉल्ड्स नंबर हा लेस दॅन 1000 असेल, क्या बात आहे सर, अरे समजा असेल तर त्या ठिकाणी त्या फ्लुइडचं जे नेचर असतं, यस, त्या ठिकाणी त्या फ्लुइडचं जे नेचर असतं ते कोणतं असतं, स्ट्रीम लाईन फ्लो असतं. कोणतं असतं, स्ट्रीम लाईन, किंवा यालाच आपण काय म्हणतो रे, लॅमिनार म्हणतो. यस, ऑफकोर्स सर. सो या ठिकाणी याला आपण म्हणतो लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीम लाईन फ्लो म्हणतो. कधी, पहिली कंडिशन या ठिकाणी जर समजा रेनॉल्ड्स नंबर हा लेस दॅन 1000 असेल तर. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन बघा, ग्रीन कलरचा पेन घेतो मी. दुसरी कंडिशन बघा, जर समजा रेनॉल्ड्स नंबर हा ग्रेटर दॅन 2000 असेल, जर समजा रेनॉल्ड्स नंबर हा ग्रेटर दॅन 2000 असेल, 2000 पेक्षा जास्त असेल, तर या ठिकाणी काय होतं, जे नेचर असतं त्या लिक्विडचं, जो फ्लो असतो तो कोणता असतो, टर्ब्युलंट असतो. तो कोणता असतो, टर्ब्युलंट असतो. ओके. यस, आलं लक्षामध्ये तुम्हाला. आता त्याच्यानंतर काही मुलं विचार करत असते की यार ठीक है सर ने बताया अगर लेस देन भैया 1000 है तो स्ट्रीम लाइन है, उसको हम लाइनर बोलते हैं, ठीक है मान लेते हैं. ओके. अगर रेनॉल्ड्स नंबर अगर ग्रेटर देन भैया 2000 है तो ठीक है सर टर्बुलेंट फ्लो बोल रहे हैं, हम भी मान लेते हैं कि, लेकिन अगर इन बिटवीन 1000 टू 2000 अगर रेनॉल्ड्स नंबर आता है तो उस फ्लो को हम क्या बोल सकते हैं, तर त्या फ्लोला काय म्हणायचं राजांनो, त्या फ्लोला काय म्हणायचं, स्ट्रीमलाईन फ्लोचं टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्व्हर्जन होत आहे. ओके. म्हणजे तो मिक्स फ्लो असतो कम्प्लिटली, स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार पण नसतो किंवा कम्प्लिटली टर्ब्युलंट पण नसतो, तो इन बिटवीन असतो, म्हणजे मिक्स फ्लो असतो. यस, आलं लक्षामध्ये. म्हणजे काही लेअर हे स्ट्रीमलाईनचे असतील आणि काही लेअर हे टर्ब्युलंटचे असू शकतात. यस, आणि या ठिकाणी मी तुम्हाला हे पॉईंट दिलेला आहे बघा, इफ रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 2000 फ्लो ऑफ लिक्विड इज टर्बुलंट. हा सर हा पॉईंट समजला. त्याच्यानंतर वेन रेनॉल्ड्स नंबर दॅट इज द आर्यन लाईज बिटवीन 1000 अँड 2000 then laminar flow changes to the turbulent flow. laminar flow हा turbulent flow मध्ये चेंज होत असतो. Yes, okay. So this is the significance of the Reynolds number. So this is the means या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबर हा कशासाठी डिटरमाइन केला जातो, नेचर ऑफ फ्लो साठी. म्हणजे फ्लो कोणता आहे, लॅमिनार आहे का, टर्ब्युलंट आहे का, इन बिटवीन आहे, हे आपण कसं ठरवलं, रेनॉल्ड्स नंबर वरून ठरवलं. आणि त्याला युनिट बी नसतं आणि त्याला डायमेन्शन बी नसतं, ही बी गोष्ट सर आम्हाला माहित झालेली आहे. यस, आय होप इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला असेल. यस, यस और नो मला सांगा. येस सर. ओके. येस सर. यस, चला ठीक आहे, काही काही गडबड नाहीये. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, जिसका नाम है, यस, क्या नाम है, ज्याचं नाव आहे विस्कॉसिटी. यस, टायटल या सर्वांनी. विस्कॉसिटी म्हणजे काय असतं हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. विस्कॉसिटी क्या होता है, विस्कॉसिटी करेंगे, डिस्कस करेंगे, डोंट वरी. हा, डिफाइन विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी बद्दल सांगायचं गेलं तर मी तुम्हाला ऑलरेडी मला वाटतं सांगितलेलं आहे. तर एक बकेट आपण घेतलं होतं, सेम एक्झाम्पल घेतो. एक बकेट आपण घेतला होता. हा सर बकेट घेतलं होतं ते तर आम्हाला माहिती आहे, आमच्या घरी आहेत भरपूर सारे बकेट. अरे मी बकेटाचा कारखाना थोडंच म्हणतोय, बकेट आहे ना सर्वांच्या घरी. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एक बकेट घेतलेला आहे. हा सर बकेटाला कडी बी आहे. अरे ठीक आहे ठीक आहे, वेट यार, कडी पण काढतो. हा ठीक आहे, कडी काढली, सुंदर, खुश. ओके. तर या बकेटामध्ये राजांनो आपण काय घेतलं, पाणी घेतलं. पाण्याचा कलर सर्वांना माहित आहे, ब्ल्यू कलर. आज ब्ल्यू है पाणी, पाणी. यस, आता ते काही सांगायची गरज नाही, ऑलरेडी नो यूज. तर आता या पाण्याला आपण काय केलं राजांनो, फिरवलं, जोरात फिरवलं. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही थांबलेले आहेत. तर या पाण्याला तुम्ही काय केलं, एकदम जोरात असं फिरवलं. इथून तुम्ही हात घातला आणि याला असं एकदम रिव्हॉल्व केलं. तर हे पाणी रिव्हॉल्व होतं, बट काही वेळानंतर हे पाणी स्टॉप होतं. कशामुळे स्टॉप होईल रे,
हे पाणी कशामुळे स्टॉप होले? बिकॉज ऑफ द त्याला काही ना काही एक अपोजिट करणारा फोर्स आहे आणि त्या फोर्सला, त्या मोशनला अपोजिट करणारा फोर्स आहे, त्या फोर्सला आपण म्हणतो विस्कस फोर्स म्हणतो. काय म्हणतो? विस्कस फोर्स म्हणतो. आणि या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? विस्कॉसिटी म्हणायचं. यस, फोर्सला विस्कस फोर्स म्हणायचं आणि प्रॉपर्टीला काय म्हणायचं? विस्कॉसिटी म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, आता या Yes, sir. ठिकाणी यस, आता या ठिकाणी डेफिनेशन जी आहे, डेफिनेशन तुम्ही असंही म्हणू शकता, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड. येस, अशी डेफिनेशन तुम्ही लिहू शकता बरं, आणि मार्क तुम्हाला भेटतील यार, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, बट एक स्टँडर्ड डेफिनेशन आहे आणि ती डेफिनेशन यार इतकी सुंदर आहे, बस म्हणजे उसकी कुछ बात ही और है. खूपच सुंदर डेफिनेशन आहे. यस, आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला मी सोपी डेफिनेशन सांगितली. कोणती डेफिनेशन आता सांगितली बघा? द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड. म्हणजे या ठिकाणी जर समजा एखादं लिक्विड फ्लो मध्ये आहे, असं नाही की समजा ते बकेटामध्येच असावं. या ठिकाणी जर समजा आपण नदी घेतली, हा सर रिव्हर लिया हमने. ओके, आता रिव्हर मधला जो फ्लो आहे तो काय होतो माहित आहे का? मधला फ्लो काय असतो? सर्वात जास्त असतो. तुम्ही पाहिले का? अरे नदी पाहिलीच असेल तुम्ही, ऑफकोर्स यार. यस, तर या ठिकाणी जो मधला जो फ्लो आहे किंवा मधलं जे फ्लुइड आहे त्याची वेलोसिटी जास्त असते बरं. कळीच्याची वेलोसिटी कमी असते, इकडल्याची वेलोसिटी कमी असते, पण मधल्याची जास्त असते. का जास्त असते? कारण की आता बघा, या ठिकाणी ही आपल्या नदीची बॉर्डर आहे. ओके, तर या नदीच्या बॉर्डरला पाणी काय होतं? इथं टकराव खातं, म्हणजे कोलाइड होतं. त्याच्यामुळे याची वेलोसिटी कमी होते, इकडे पण वेलोसिटी कमी होते. आणि त्याच्यानंतर फ्लुइडची पण एक स्वतःची प्रॉपर्टी आहे, इंटरनल रेजिस्टन्स असतो, जे की वेलोसिटी कमी करतं. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं? जे बॉर्डरचं फ्लुइड आहे त्याची वेलोसिटी कमी होते, पण मधल्याची वेलोसिटी जास्त असते. कशामुळे? कारण की त्याची विस्कॉसिटी काय असते? यस, काय असते? याची विस्कॉसिटी जास्त असते, याची विस्कॉसिटी कमी करतो. कोण कमी करतं? कारण की हे बॉर्डरचे लेअर ऑफ द, यस, अरे जे बॉर्डरचा जो लेअर असतो तो कमी करतो. मग त्याच्यामुळे काय होतं? आता बघा, या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये ही कशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील, सगळ्या गोष्टी. ऍक्च्युअल मध्ये काय होतं? विस्कॉसिटी कुठून जनरेट होते? हा, तर या ठिकाणी आपण एक प्लेन सरफेस घेऊया आणि याच्यावर आपण काय करूया? मध टाकूया. आपण काय करूया? याच्यावर मध टाकूया. यु नो मध, त्याला आपण इंग्लिशमध्ये नाही, मनी नाही, त्याला आपण इंग्लिशमध्ये हनी म्हणतो. हनी म्हणतो. ओके, जर समजा याच्यावर आपण मध टाकलं तर मध काय होतं? असं फ्लो होतं, बरोबर आहे. आता मध एकदम या ठिकाणी आपण जास्त घेतलेलं आहे, एवढं मध घेतलेलं आहे. ओके, आता हे मध काय व्हायला राजांनो? फ्लो व्हायलाय. मग मला सांगा, आता हा जो फ्लुइडचा लेअर आहे एकदम खालचा, तर तो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तर सॉलिड काय करेल? त्याच्या फ्रिक्शनमुळे या लेअरची वेलोसिटी कमी करण्याचा प्रयत्न करेल. मग हा लेअर याची कमी करण्याचा प्रयत्न करेल, हा त्याची, हा याची, म्हणजे हे जे लेअर आहेत फ्लुइडचे एकमेकाला मागं ओढण्याचा प्रयत्न करतील. हा सर्वात खालचा रेस्टवाला लेअर आहे, ज्याला आपण सॉलिड लेअर म्हणूया. याला या वरच्या लेअरला हा सॉलिड लेअर काय करेल? इकडं पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर हा खालचा लेअर या वरच्याला डबल पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न करेल. मग या ठिकाणी काय होतात? एक लेअर दुसऱ्या लेअरला कोणता फोर्स ऍक्ट करतात? ड्रॅगिंग फोर्स. याला काय म्हणायचं? ड्रॅगिंग फोर्स म्हणायचं. ड्रॅगिंग फोर्स म्हणजे काय असतो? पाठीमागं ओढणारा फोर्स. म्हणजे एक फ्लुइडचा लेअर दुसऱ्या लेअरला काय करतोय? ड्रॅग करतोय. तो ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करतोय. मग या प्रॉपर्टीला म्हणायचं विस्कॉसिटी म्हणायचं. येस, आलं लक्षामध्ये? ओके, Yes, आता sir. बघा, याचं डेफिनेशन बघा. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ यूज, द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच, तर त्याच्या गुणामुळे काय होतं? द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स इज कॉल्ड विस्कॉसिटी. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन, दोन फ्लुइड मधली, दोन लेअर मधली द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स. आता या ठिकाणी जर समजा आपण दोनच लेअर कन्सिडर केले, हा सर समजा हा एकदम खालचा लेअर आहे आणि हा वरचा लेअर आहे. ओके, द प्रॉपर्टी ऑफ विच, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच, त्याच्या गुणामुळे काय होतं? द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द, या दोन लेअर मधली रिलेटिव्ह वेलोसिटी असते किंवा रिलेटिव्ह मोशन असते. द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स. एक बॅकवर्ड फोर्स तो एक्सपिरियन्स करत असतो. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणतो ड्रॅगिंग फोर्स. अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं? विस्कॉसिटी म्हणायचं.
यस. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मोर द अपोजिशन टू द मोशन हायर इज द विस्कॉसिटी. म्हणजे जेवढं जास्त अपोजिशन असेल, जेवढं जास्त अपोजिशन असेल, विरोध असेल, तर तेवढी जास्त विस्कॉसिटी असते. उदाहरणार्थ जर समजा राजांनो आपण काय केलं, एक प्लेट घेतली. कोणती प्लेट? ठीक आहे यार, ग्लास प्लेट घेऊया. याच्यावर तुम्ही या ठिकाणी समजा हनी टाकलं. काय टाकलं? हनी म्हणजे मध टाकलं. आणि याच्यावर तुम्ही काय टाकलं? वॉटर टाकलं. तर मला सांगा वॉटर हे जास्त फ्लो होईल, म्हणजे त्याला ड्रॅगिंग फोर्स हा कमी आहे. अपोजिशन काय आहे या ठिकाणी बघा, अपोजिशन म्हणजे अपोजिट करणारा, अपोज करणारा जो फोर्स असतो अपोजिशन फोर्स म्हणतो. ओके, या ठिकाणी H2O दॅट इज द वॉटरला अपोजिशन फोर्स किती आहे राजांनो? कमी आहे. अपोजिट करणारा फोर्स हा कमी आहे. बट हनीला काय आहे? अपोजिट करणारा फोर्स हा जास्त आहे. मग या ठिकाणी अपोजिशन करणारा फोर्स जर वॉटरमध्ये कमी असेल तर याची विस्कोसिटी पण काय असते? यस, याची विस्कॉसिटी पण काय असते? कमी असते. यस, आलं लक्षामध्ये. या ठिकाणी काय आहे? अपोजिट करणारा फोर्स जास्त आहे, कारण की हनी पुढे जात असेल तर याला ओढणारा फोर्स जास्त आहे. मग फोर्स जर समजा जास्त असेल तर विस्कॉसिटी पण काय असेल? जास्त असेल. म्हणजे या ठिकाणी हनी आणि वॉटर मध्ये विस्कस फोर्स कशामध्ये जास्त आहे? ऑफकोर्स हनी मध्ये आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी याची विस्कॉसिटी काय असते? जास्त असते. मधाची विस्कॉसिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू द वॉटर. म्हणजे विस्कस असतं ते जास्त फ्लुइड. बघा या ठिकाणी एक्झाम्पल, हनी इज मोर विस्कस दॅन द वॉटर. येस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे वेलोसिटी ग्रॅडियंट. आता यार वेलोसिटी ग्रॅडियंट असतं काय? आता मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण काय केलं. यस, काय केलं सर? अरे सांगतो. ओके, आपल्याला स्टडी करायचंय वेलोसिटी ग्रॅडियंट. काय स्टडी करायचंय? वेलोसिटी ग्रॅडियंट. आणि याचा जो सिंबल आहे, याचा सिंबल आहे डीवी अपॉन डीएक्स. क्या सिंबल है, क्या बात है सर. डीवी अपॉन डीएक्स को हम क्या बोलेंगे? वेलोसिटी ग्रेडियंट बोल सकते हैं. अरे ऑफकोर्स बोल सकते हैं यार, जब एसपी सर ने बोला है तो बोल सकते हैं. ओके, आता या ठिकाणी आपण एक अरेंजमेंट काय करूया बघा. एक आपण प्लेन सॉलिड सरफेस घेऊया. हा सर, या ठिकाणी सॉलिड सरफेस आहे. ओके, आता या ठिकाणी काय आहे, इथून आपण वॉटर टाकूया. आता वॉटर ही काय होत आहे? असं असं फ्लो होत आहे. इकडे इकडे वॉटर काय होत आहे? असं इकडे इकडे फ्लो होत आहे. ओके, आता त्याच्यानंतर काय होतं या ठिकाणी बघा, आपल्याला वेलोसिटी ग्रेडियंट स्टडी करायचा आहे. तर या फ्लुइडची, आता हा जो लेयर आहे याची वेलोसिटी काय असते? याची वेलोसिटी असते सर्वात कमी. याची वेलोसिटी असते समजा v वेलोसिटी असते. त्याच्यानंतर हा जो वरचा लेयर आहे याची वेलोसिटी काय असते? v मायनस dx असते. आणि dx म्हणजे काय असतं? हे डिस्टन्स असतं. ओके, त्याच्यानंतर याची वेलोसिटी v मायनस ट्वाइस dx असतं. ओके, म्हणजे अशी वेलोसिटी कमी कमी होत जाते आणि ही गोष्ट तुम्हाला माहितच आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय आहे? डीव्ही म्हणजे काय असतं? वेलोसिटी असतं. आणि डीएक्स म्हणजे काय असतं? यस, स्टेशनरी डिस्टन्स असतं. हे जे डिस्टन्स असतं, डीएक्स म्हणजे काय असतं? या लेयरचं डिस्टन्स फ्रॉम द स्टेशनरी पॉइंट. आता हा स्टेशनरी पॉइंट कोणता आहे? सॉलिड आहे. ओके, या ठिकाणी मी टाकतो स्टेशनरी पॉइंट. या स्टेशनरी पॉइंट पासून जे डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतोय डीएक्स म्हणूया. आणि डीबी म्हणजे काय असतं? त्या फ्लुइडच्या लेयरची वेलोसिटी असते. म्हणजे इट इज द रेशियो ऑफ द वेलोसिटी ऑफ द लेयर ऑफ फ्लुइड टू द, यस, टू द, आपण काय म्हणू शकतो? डीएस म्हणजे काय? स्टेशनरी डिस्टन्स, सॉरी, डिस्टन्स ऑफ द लेयर फ्रॉम द स्टेशनरी पॉइंट. या लेयरचं डिस्टन्स कुठून? फ्रॉम द स्टेशनरी पॉइंट, दॅट इज द dx. So this is the velocity gradient. Okay, बघा डेफिनेशन काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ, दॅट इज द रेशियो म्हणा किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वेलोसिटी ज्या रेटने चेंज होत आहे विथ distance measured from the stationary layer is called as the velocity gradient. म्हणजे dv by dx म्हणजे काय असतो? रेट ऑफ फ्लो ऑफ. ओके, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स dx कुठून मेजर केलेला आहे? फ्रॉम द स्टेशनरी लेयर इज कॉल्ड एज द वेलोसिटी ग्रेडियंट. आणि याचं सिम्बॉल असतं dv अपॉन dx असतं. क्लिअर? सर्वांना लक्षात आलेलं आहे? यस, सुबोध, लक्षात आलं सर्वांना? येस सर. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे बघा, स्टेट अँड एक्सप्लेन द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. 2 मार्काचा क्वेश्चन आहे बरं. न्यूटन्स लॉ ऑफ द विस्कॉसिटी काय असतं? तर सर्वांनी काय करा, क्वेश्चन लिहून घ्या. रेकॉर्डिंगला पॉज करतो मी.
तर या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं है स्ट्रेट एंड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी। यार ये न्यूटन बाबा ना हमारा पीछा नहीं छोड़ेगा, कहाँ भी न्यूटन घुस रहा है, मतलब हद हो गई यार, ग्रेविटेशन का ठीक है और यहाँ भी न्यूटन घुस गया। अरे न्यूटन म्हणजे यार एकदम ग्रेट सायंटिस्ट आहे, त्याला ऑलवेज थोडी रिस्पेक्ट द्या यार तुम्ही। असं म्हणजे न्यूटनचं नाव ऐकलं की बस तुम्ही असे तोंड वाकडे करता, असं नाही चालणार। न्यूटन यार ग्रेट सायंटिस्ट आहे, ऑलवेज थोडी रिस्पेक्ट द्या। बघा मी तर रिस्पेक्ट देतो, ओके। मी काय म्हणतो माहितीये का न्यूटनला, न्यूटन बाबा म्हणतो, लाडानं म्हणतो। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूटनला ऑलवेज सर आयझॅक न्यूटन, द ग्रेट सायंटिस्ट, यस ऑलवेज यार त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, ओके। हा या ठिकाणी बघा स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी। न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय आहे हे आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे, ओके। आता याचं स्टेटमेंट काय असतं, स्टेटमेंटच्या पूर्वी या ठिकाणी तुम्हाला मी एक हे देतो, एक फॉर्म्युला देतो बघा। एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, एफ म्हणजे काय असतो, विस्कस फोर्स असतो, ओके। इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, हा अल्फा म्हणजे काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल, ओके। एरिया, ए म्हणजे काय असतं, एरिया कुणाचा, एरिया ऑफ द लेयर, आणि त्याच्यानंतर डीव्ही अपॉन डीएक्स, आणि डीव्ही अपॉन डीएक्स आपण आताच बघितलं। हा सर याला तर आपण वेलोसिटी ग्रेडियंट म्हणतो ना, अरे यस करेक्ट तेच आहे। डीव्ही अपॉन डीएक्स म्हणजे काय असतं, वेलोसिटी ग्रेडियंट असतं। मग या ठिकाणी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू वेलोसिटी ग्रेडियंट। मग हे तुम्हाला स्टेटमेंट बनवायचंय, तर कसं बनवणार स्टेटमेंट, एफ म्हणजे काय असतो, विस्कस फोर्स कुणावर, त्या लेअरवर ऍक्ट होत असतो। मग याचं स्टेटमेंट कसं बनवणार, द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द लेअर ऑफ द फ्लुइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द फ्लुइड अँड किंवा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द एरिया ऑफ द फ्लुइड अँड द वेलोसिटी ग्रेडियंट ऑफ द फ्लुइड, यस हे झालं त्याचं स्टेटमेंट। बघा या ठिकाणी फॉर अ स्ट्रीमलाइन फ्लो, स्ट्रीमलाइन फ्लो साठी काय होतं, द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेयर्स, कोणत्या बी लेअरवर जो विस्कस फोर्स ऍक्ट होतो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर and velocity gradient, okay, is directly proportional to the area of the layer A and the velocity gradient। आता let A म्हणजे काय असतो, A म्हणजे एरिया बी द, यस लेट ए म्हणजे या ठिकाणी आता मी बी दिलेलं आहे, बी लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता, ए बी द एरिया ऑफ लेयर ऑफ पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो, ओके। त्याच्यानंतर डीव्ही अपॉन डीएक्स काय असतं, बी द वेलोसिटी ग्रेडियंट, मी तुम्हाला आता सांगितलं डीव्ही अपॉन डीएक्स काय असतं, वेलोसिटी ग्रेडियंट। आता ए म्हणजे तुम्ही जस्ट एवढं जर लिहिलं, एरिया ऑफ लेयर ऑफ फ्लुइड असं जर लिहिलं तर चालतं, किंवा एरिया ऑफ लेयर विच इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो, म्हणजे समजा फ्लुइडची डायरेक्शन या डायरेक्शनला आहे, फ्लुइडची डायरेक्शन ही आहे, ओके। मग याला पॅरलल जो लेयर असतो, समजा आपण वरचा घेतलेला आहे, मग त्या लेयरचा जो एरिया असतो याला आपण म्हणलेला आहे ए म्हणलेला आहे, ओके। आणि त्याच्यानंतर डीव्ही अपॉन डीएक्स म्हणजे सर्वांना माहित आहे, यस काय आहे, वेलोसिटी ग्रेडियंट। सो दिस विस्कस फोर्स इज गिवन बाय, तर हा विस्कस फोर्स काय असतो, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरियाला पण असतो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ग्रेडियंटला पण असतो। म्हणजे पहिले इक्वेशन काय येणार आहे, दिस विस्कस फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर ऑफ फ्लुइड असतो, आणि त्याच्यानंतर दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, यस वेलोसिटी ग्रेडियंट असतो। या दोन इक्वेशनला, याला समजा इक्वेशन नंबर 1 नाव दिलं, याला तुम्ही इक्वेशन नंबर 2 नाव दिलं, या दोन इक्वेशनला जर समजा तुम्ही कंपेअर केलं, बाय कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2 वी हॅव, तर आपल्याला काय भेटेल, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू डीव्ही अपॉन डीएक्स। तर हा प्रोपोर्शनॅलिटी साइन म्हणजे हा अल्फा तुम्हाला हटवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्स्टंट घ्यावं लागतं, आन्सर एक कॉन्स्टंट घ्यावं लागतं। जसं तुम्ही 10th मध्ये बघितलं न्यूटन्स लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन तुम्ही पाहिला, F is directly proportional to m1 m2 upon r स्क्वेअर होतं किंवा d स्क्वेअर होतं, बरोबर आहे। मग हा प्रोपोर्शनॅलिटी साइन हटवायचा असेल तर तुम्ही कॉन्स्टंट घेतला होता ज्याचं नाव होतं कॅपिटल जी, याला तुम्ही म्हणलं होतं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, यस। मग तसंच हा प्रोपोर्शनॅलिटी साइन हा अल्फा हटवण्यासाठी एक तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावा लागतो, तर या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे ईटा, या सिम्बॉलला काय म्हणायचं, ईटा म्हणायचं। आणि ईटा म्हणजे काय असतं बघा, या ठिकाणी बघा, वेअर इटा इज कॉन्स्टंट कॉल्ड एज द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द लिक्विड, तर इटाला आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणतो, आणि ती कशावर डिपेंड असते, विच डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द लिक्विड, त्या लिक्विडच्या नेचरवर डिपेंड असते। काय डिपेंड असते, इटा डिपेंड असते, याला काय म्हणायचं, इटा म्हणायचं, यस। या ठिकाणी तुम्ही कुठं लिहून घेऊ शकता, ओके। अरे यार ये येलो मार्क तू बाजू में यार, हा याला काय म्हणायचं, चल भाई जल्दी, याला म्हणायचं इटा, यस इटा, असं तुम्ही ते कुठं लिहून घ्या, कारण की दोन तुमच्या लक्षात राहावं ना की काय आहे, यस दिस इज द इटा आहे, ओके। चला ठीक आहे, आय होप सर्वांना एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं समजलं असेल न्यूटन्स लॉ ऑफ द विस्कॉसिटी।
यस, समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ओके, तर या ठिकाणी आपण थांबू. त्याच्यानंतर काय करा, रेकॉर्डिंगला तुमचं स्टॉप करतो.